महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी दी ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमच्या वतीने बिहार येथे बौद्धगया येथे आंदोलन सुरू आहे। आतापर्यंत 52 ते 53 दिवस झाले आहेत हे आंदोलन जारी आहे, परंतु बिहार सरकार याची दखल घेत नाही आहे। काय आहे बौद्धांची मागणी? बौद्धांची मागणी आहे की BT ॲक्ट रद्द करा। 1949चा जो BT ॲक्ट आहे आणि त्या BT ॲक्टच्या तहत जो बुद्धिस्ट टेम्पल मॅनेजमेंट ॲक्ट आहे तो त्याप्रमाणे जी कमिटी नेमण्यात येते, त्याच्यामध्ये जे गैर बुद्धिस्ट लोक आहेत ते काढून टाकण्यात यावे आणि सर्व कमिटीचे सदस्य हे बुद्धिस्ट असले पाहिजेत अशी मागणी आहे। अर्थात मॅनेजमेंटची सगळी व्यवस्था हे बुद्धिस्ट करतील, बौद्धांच्या हातात महाबोधी महाविहार द्या ही मागणी आहे। या मागणीसाठी मागील 52 दिवसांपासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू आहे। यामध्ये आकाश लामा, विलास खरात प्रामुख्याने नेतृत्व करत आहेत। तसेच इतर संघटना देखील यांना पाठिंबा देत आहेत। भीम आर्मी असेल, जय भीम मिशन जय भीम आहे, त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर साहेब आहेत। असे असंख्य सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, भौतिक, भौगोलिक, वैज्ञानिक, रिसर्च विषयक तमाम संघटना, ज्या संघटनांचा बौद्ध धम्मावर विश्वास आहे, बुद्धाच्या विचारधारेवर विश्वास आहे, बुद्धाची जी शिकवण आहे प्रज्ञाशील, करुणा, मैत्री यावर विश्वास आहे, त्या सर्व लोकांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। जगभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे। अमेरिका असेल, इंग्लंड असेल आणि इतरही बौद्ध राष्ट्रांमधून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे। हे आंदोलन आता चर्चेचा विषय झालेला आहे। जिकडे तिकडे व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी बिहार राज्याची जबाबदारी आहे, मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे। हा मॅनेजमेंट ॲक्ट रद्द करण्याचा, BT ॲक्ट 1949 रद्द करणे आणि बौद्धांच्या ताब्यात महाबोधी विहार देणे हे मुख्यमंत्र्यांच्या अधिकार कक्षेत आहे आणि यासाठी बौद्ध धर्मीय आंदोलन करत आहेत, परंतु अजूनपर्यंत कोणत्याही या